इंदुरीकर महाराजांनी मुलीच्या लग्नामध्येच हात जोडले. मुलीच्या बाबतीत निर्णय घेण्यामध्ये मी चुकलो असं म्हणत त्यांचे अश्रू अनावर झाले. नेमकं असं काय घडलं? इंदुरीकर महाराजांनी मुलीच्या बाबतीमध्ये असा कोणता चुकीचा निर्णय घेतलाय? तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मे महिना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये लग्न सराईचं सीझन. या सीझनमध्ये हजारो लोकांचे लग्न होतात. पण या सगळ्यात एक लग्न असं होतं ज्याची संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा झाली. ते लग्न म्हणजे इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि उद्योजक असलेले साहिल चिलप. 3 मे 2026 रोजी संगमनेरमध्ये हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. लग्न झाल्यापासून आजपर्यंत सोशल मीडिया, न्यूज चॅनल आणि गावागावामध्ये या लग्नाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. कारण हे लग्न फक्त एका कीर्तनकाराच्या मुलीचं नव्हतं. हे लग्न होतं महाराष्ट्रातील सर्वात फेमस असलेल्या कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न. लग्न झालं, मंत्री आले, खासदार आले, उद्योगपतीही आले. लाखोंची गर्दी जमली. एक 10 एकर जागेवरती भव्य मांडव देखील टाकण्यात आला आणि तेव्हापासूनच या लग्नावरती टीका व्हायला सुरुवात झाली. लोक म्हणू लागले, महाराज लोकांना उपदेश देतात, मुलांचं लग्न साध्या पद्धतीने केलं तरी मुलं होतात आणि स्वतः मात्र मुलीच्या लग्नामध्ये करोडो रुपये खर्च करतात. एक कीर्तनकार असलेल्या महाराजांकडे एवढा पैसा आला तरी कुठून? मुलीच्या साखरपुड्याच्या वेळेसही अशाच प्रकारच्या टीका झाल्या होत्या. त्यावेळेस इंदुरकरी महाराज शांत बसले. त्यांच्या डोळ्यात पाणीही आलं होतं. पण यावेळेस लग्न झाल्यानंतर ज्या लोकांनी टीका केल्या त्या सर्वांना इंदुरीकर महाराजांनी उत्तर दिलं, ज्याची जशी ऐपत त्यांनी तसं लग्न करावं. पण तरी देखील लोकांनी इंदुरीकर महाराजांवरती टीका करणं थांबवलं नाही. लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडा पाषाण असं म्हणत लोकांनी इंदुरीकर महाराजांवरती अनेक प्रकारच्या टीका केल्या. पण जेव्हा लोकांना सत्य समजलं तेव्हा अनेकांची तोंड बंद झाली. कारण की लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता, एवढं मोठं लग्न केलं, एवढे करोड रुपये खर्च केले, ते पैसे आले तरी कुठून? आणि लग्नामध्ये नेमकं असं काय घडलं? मुलीच्या बाबतीत निर्णय घेताना ते चुकले असं का म्हणाले? लोकांना फक्त एक गोष्ट माहिती होती, इंदुरीकर महाराज यांचा जावई हा उद्योगपतीचा मुलगा आहे. पण कसला उद्योग, काय करतात, कुठे राहतात याच्याबद्दल ठाऊक नव्हतं. महाराजांनी ज्या घरामध्ये मुलगी दिली ते कुटुंब मूळचं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचं. 2003 साली साहिलचे वडील सुनील चिलप हे कामासाठी मुंबईमध्ये गेले होते. त्यावेळेस त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते, राहण्याची खाण्याची सोयही नव्हती. पण स्वप्न मात्र मोठी होती, काहीतरी करून दाखवायचं. नवी मुंबईमध्ये सुरुवातीला त्यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम केलं. एक ट्रक ड्रायव्हर सोबत फिरले. माल वाहतुकीचे बारकावे शिकले, जसं की लॉजिस्टिक व्यवसाय कशा प्रकारे चालतो याचं संपूर्ण ज्ञान घेतलं. त्यांनी 1 रुपये जमा करून आपला पहिला ट्रक घेतला आणि तिथून सुरू झाला संघर्षाचा प्रवास. पहिला ट्रक घेतला, त्याच ट्रकच्या जीवावरती दुसरा ट्रक घेतला, तिसरा ट्रक घेतला. पाहता पाहता त्यांनी अनेक ट्रक घेतले, कंटेनर घेतले. यानंतर त्यांनी लॉजिस्टिक कंपनी सुरू केली. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लगत त्यांच्या मोठ्या मोठ्या जमिनी देखील आहेत. अगोदर लॉजिस्टिक व्यवसाय सुरू केला, त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये देखील पैसे गुंतवले. फॉर्च्युनर, ऑडी, मर्सिडीज या महागड्या गाड्या देखील त्यांच्याकडे आहेत. तेव्हा लोकांना समजलं लग्नामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च का केला. पण इथेही लोकांचं टोमणं मारलं थांबलं नाही. लोक थेट बोलू लागले, महाराजांनी श्रीमंत घरामध्ये मुलगी दिली. पण इंदुरीकर महाराजांनी श्रीमंत घर बघून मुलगी दिलीच नाही, याचं सत्य वेगळं आहे. त्याचं झालं असं की चिलप कुटुंब ही वारकरी संप्रदायातीलच. आषाढी कार्तिकी असली की ते वारीमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर पनवेलमध्ये त्यांचं मोठं घर आहे. जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदायातील लोक येतात तेव्हा तिथे चिलप कुटुंब त्यांच्या राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था करते. आणि याच ठिकाणावरून इंदुरकरी महाराज आणि साहिल चिलपचे वडील सुनील चिलप यांची ओळख झाली. ही ओळख काय आजची ओळख नाही, गेल्या 15-20 वर्षापासून त्यांची ओळख आहे. साहिल चिलप हा सुद्धा वारकरी संप्रदायामध्येच वाढला. त्यालाही भजन, हरिपाठ या गोष्टींची आवड. म्हणूनच इंदुरकरी महाराजांनी पैशाकडे पाहिलं नाही, मुलाच्या स्वभावाकडे पाहिलं आणि म्हणून त्यांनी मुलगी ज्ञानेश्वरीसाठी साहिल चिलपची निवड केली. साहिल चिलप हा देखील अत्यंत हुशार मुलगा. तो फक्त वडिलांच्या पैशावरती नाही तर त्याने देखील स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. वडिलांचा मॅन्युअली चालणारा व्यवसाय त्यांनी डिजिटल स्वरूपामध्ये आणला. साहिल चिलप फक्त हरिपाठ, भजन एवढंच करत नाही, वडिलांचा असलेला व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला. पण नेमकं असं काय घडलं? इंदुरीकर महाराज असं का म्हणाले, मी मुलीच्या बाबतीत निर्णय घेण्यामध्ये चुकलो? महाराजांनी माईक हातात घेतला आणि आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला.
जो ऐकून अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते म्हणाले, माझी मुलगी ज्ञानेश्वरी फक्त 3 महिन्याची होती. आम्ही नवरा बायको कीर्तनासाठी गावोगावी फिरत होतो. तिला शेजाऱ्यांकडे ठेवून आम्ही कीर्तनासाठी बाहेर पडायचो. हे बोलताना महाराजांचा आवाज थरथरत होता, कारण की त्या क्षणी त्यांना जाणवत होतं, समाजासाठी धावताना, प्रबोधन करताना आपण स्वतःच्या लेकीचं बालपण जगू शकलो नाही. लोकांसाठी वेळ दिला, पण स्वतःच्या मुलीसाठी वेळ देता आला नाही. आणि याच गोष्टीने त्यांना आतमधून तोडलं होतं. म्हणून त्या दिवशी लोकांना वाटलं महाराजांनी स्वतःच्या मुलीची माफी मागितली. पण खरं तर त्यांनी शब्दामध्ये माफी मागितली की नाही हे कोणीही सांगू शकत नाही. पण एक बापाच्या डोळ्यामध्ये दुःख सर्वांना दिसलं. एक बाप जो हजारो लोकांसमोर बोलत होता, कीर्तनामधून हजारो लोकांना हसवतो, त्याच बापाच्या डोळ्यामध्ये त्या दिवशी पाणी होतं. कारण त्याला आपल्या लेकीचं न जगलेलं बालपण आठवत होतं. लोकांनी या लग्नामध्ये खर्च पाहिला, मोठा मांडव पाहिला, मोठ्या मोठ्या गाड्या पाहिल्या, लग्नामध्ये झालेला झगमगाट पाहिला, पण एका मुलीच्या बापाचं दुःख कोणालाही दिसलं नाही. महाराजांनी मुलीचं भव्य दिव्य लग्न केलं, कारण त्यांना वाटत होतं बालपणी मुलीला जी माया देता आली नाही ती मोठ्यापणी वेगळ्या स्वरूपात द्यावी. म्हणून त्यांनी मुलीला सुखी संसार देण्याचा प्रयत्न केला. या जगात 2 प्रकारची लोक असतात. एक, चांगलं झालं तरी नावं ठेवतात आणि वाईट झालं तरी नावं ठेवतात. कोणाच्याबद्दल चांगलं बोललं तरी लोक नावं ठेवतात, कोणाच्याबद्दल वाईट बोललं तरीही लोक नावं ठेवतात. त्यामुळे लोकांचा कधी विचार करायचा नाही. आपल्याला जे मनाला पटतंय तेच आपण करायचं. आणि इंदुरकरी महाराजांनी कीर्तनामधून हे बऱ्याच वेळा दाखवून दिलेलं आहे.